तर मित्रांनो, जुन्नर शहरामध्ये प्रवेश करताना आपल्याला हे एक महाद्वार दिसेल, ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार। इथून जवळपास 500 ते 600 मीटर दूर गेल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक दिसेल, जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो। तर आपण सध्या आहोत जुन्नर शहरामध्ये, जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे। पुण्यापासून जे आहे 100 किलोमीटर दूर अंतरावर हे महाराजांचं स्मारक आहे। आणि महाराजांच्या स्मारकापासून जवळपास 1 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आपण शिवनेरी गडाच्या पायथ्याशी पोहोचून जातो। गडाच्या पायथ्यापासून ते बालेकिल्ल्यापर्यंत, म्हणजे शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला तिथपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी एकूण 7 दरवाजे पार करावे लागतात। त्यातील हा सर्वात पहिला दरवाजा म्हणजे किल्ल्याचं महाद्वार। तसा भक्कम असा हा दरवाजा आपल्याला सगळ्यात सुरुवातीला पायथ्याशी लागतो, ज्याला की महाद्वार बोललं जातं। आणि याला साईडला बुरुज पण होते। इथून आपण आत जाऊया। तर आत गेल्यानंतर दोन्ही साईडला जे आहे सैनिकांना आराम करण्यासाठी देवळ्या जे बोललं जातं ते आहे दोन्ही साईडला, हे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। तरी वर बुरुजावर जाण्यासाठी या पायऱ्या पण आहेत, जिथून तुम्ही वर जाऊन पाहू शकता आणि मस्त असं निसर्गरम्य तुम्ही वातावरण तिथून पाहू शकता। आणि इथे फुलांचे झाड आणि खूप सारे झाड आहेत, ज्यांचे नावं पण त्यांच्या झाडांवर जे आहेत लिहिलेले आहेत, जर आपल्याला नाही समजलं हे कोणतं झाड आहे वगैरे तर। आणि हा माझा मित्र सोबत होता। तर तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला हा दुसरा दरवाजा लागतो, ज्याला दुसरं गेट पण म्हटलं जातं, त्याचं नाव आहे गणेश दरवाजा। तर या गणेश दरवाजावरती तुम्ही पाहू शकता खूप मोठे असे लाकडी दरवाजे आहेत। आणि या दरवाजांना, या गेटला सुद्धा बुरुज आहेत, ज्यावर जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत। तर इथून आपण वर जाऊया आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर या गणेश दरवाजाच्या पायऱ्यावर चढून आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे पण एक बुरुज आहे, जो की आपण तिथं जायचं होतं पण आपण नाही गेलो। तर आपल्याला म्हणजे आम्ही ऑलरेडी खूप लेट झालं होतं गडावर पोहोचण्यासाठी, तर आणि आपल्याला पूर्ण किल्ला पण रेकॉर्ड करायचा होता महाराजांचा, तर त्यासाठी आपण जास्त टाईम त्यात नाही हे केला। तर त्याच्यानंतर हा तिसरा दरवाजा आहे, जो की पूर्णपणे पडलेला आहे, याला परवानगी दरवाजा असं म्हटलं जातं। पण हा दरवाजा तुम्ही पाहू शकता पूर्ण पडलेला आहे। त्याच्यानंतर हा पुढचा दरवाजा आहे, ज्याला की पीर दरवाजा म्हटलं जातं। आणि तो दरवाजा असं खूप छान वाटत आहे, तर ते पण तुम्ही पाहू शकता। तर याला पीरांचा दरवाजा किंवा पीर गेट म्हटलं जातं। तर इथून आपण आत जाऊया। आणि याच्या पण साईडला जे आहेत देवळ्या आहेत केलेल्या, जिथे की सैनिकांना आराम करण्यासाठी केलेल्या असाव्यात बहुतेक। तर आपण आतापर्यंत 4 दरवाजे जे आहेत गडाचे पार केलेले आहेत। त्याच्यानंतर हा 5वा दरवाजा आहे, जो की आहे हत्ती दरवाजा। हा दरवाजा मी जास्त रेकॉर्ड नाही करू शकलो, कारण ज्या टाईमला आम्ही गेलो होतो, आम्ही रविवारच्या दिवशी गेलो होतो आणि खूप गर्दी होती, त्यामुळे मी जास्त तर हा दरवाजा रेकॉर्ड नाही करू शकलो। त्याच्यानंतर हा 5वा दरवाजा आहे शिवाई देवी दरवाजा, म्हणजे आम्ही मंदिराकडे आता आलेलो आहोत, ज्या देवीवरून शिवाजी महाराज यांचं नाव जे आहे शिवाजी ठेवण्यात आलं। म्हणजे आई जिजाऊंनी याच देवीला जो आहे नवस केला होता की मला एक पुत्र प्राप्त व्हावं। तर शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा याच देवीच्या नावावरून त्यांचं नाव जे आहे शिवाजी असं ठेवण्यात आलं होतं। तर मंदिरामध्ये आपल्याला फोटो व्हिडिओ काढण्यात जास्त अलाउड नव्हतं, तरी मी थोडंसं व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो पुढे ब्लॉगमध्ये। हा मी आहे। तर साईडला खूप मस्त असा किल्ला आहे। तर ज्यांनी आजपर्यंत अजूनही शिवनेरीवर गेलेले नाही आहेत तर प्लीज जाऊन या, कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपण जर शिवनेरीला व्हिजिट नाही केलं म्हणजे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि हा मंदिराचा दरवाजा आहे
जिथून आपण आत जातो दर्शन करण्यासाठी. तर शिवाई आईचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या साईडने जे दुसरं गेट होतं त्या गेटमधून आम्ही समोर आलो. कारण जेव्हा आम्ही पायथ्याशी होतो तर तिथून आम्हाला लेणी टाईप काहीतरी वर दिसत होतं. तर कोणीतरी आम्हाला सांगितलं की हां साईडला लेणी आहात आणि ही साईडचं तुम्ही दृश्य पाहू शकता. खूप असं सुंदर असं दृश्य दिसतं वरून. तर आम्ही ती लेणी जी आहे ते पाहायला जात आहोत. तर लेणी वगैरे पाहून झाल्यानंतर आम्ही परत शिवनेरी गडाकडे आम्ही वर चाललो आहोत. आणि इथे आल्यानंतर आपल्याला 6वं गेट लागतं, ज्या गेटचं नाव आहे मेना दरवाजा. तर जेव्हा आम्ही गेलो होतो त्या टाईमला खूप गर्दी होती, जसं की मी व्हिडिओमध्ये अगोदरच तुम्हाला सांगितलं. आणि असे खूप सारे लोक होते तिथे जे माहिती देत होते एकमेकांना. आणि हा 7वा दरवाजा आहे, याचं नाव आहे कुलूप दरवाजा. आपल्या घराला जसं कुलूप असतं की कुलूप उघडून आपण आत गेल्यानंतर आपण घरामध्ये प्रवेश करतो, तसं कुलूप दरवाजा आपण पार केल्यानंतर आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरती पोहोचून जातो. तर बालेकिल्ल्यावरती आल्यानंतर इथे पाण्यात साठवण्यासाठी जे आहे टाकं बनवलेलं होतं, ज्याला गंगा जमुना टाके असे म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये पण टाके होतं. तर आम्ही आत गेलो. ते पाणी तुम्ही पाहू शकता. या साईडला पण पाणी आहे आणि जिथं ते लोक थांबलेले आहेत त्याच्या आतमध्ये पण लोक गेलेले होते. तर आम्ही आतमध्ये नाही गेलो. जायचं तर होतं पण खूप गर्दी होती ऑलरेडी आतमध्ये, म्हणजे खूप लोक आतमध्ये गेलेले होते. तर आम्ही नाही गेलो आतमध्ये. तर तिथून पुढे आल्यानंतर इथे आई जिजाऊंचं मंदिर आहे, जे तुम्ही पाहू शकता. पण जेव्हा आम्ही तिथे ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी पेंटिंगचं काहीतरी काम चालू असल्यामुळे मंदिर बंद होतं. आणि आई जिजाऊंचा जो पुतळा आहे तो झाकून ठेवलेला होता की त्यावर पेंट नाही पडावं. तर आई जिजाऊंचं दर्शन तर नाही झालं, तरी पण आम्ही दर्शन घेऊन जे आहे तिथून जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिकडे आम्ही निघालो. ते तुम्ही दुरून पाहू शकता, जे तुम्हाला दिसत आहे चौकोनी, ते शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे. आणि या साईडला बहुतेक त्या टाईमला लोक राहायचे, जे की भिंती वगैरे पडून गेलेल्या आहेत. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे जो की मी शिवनेरीपासून सुरू करत आहे. जर याच्यामध्ये माझी काही चूक झाली बोलताना वगैरे तर त्याच्याबद्दल क्षमा असावी. आणि ज्यांना जर व्हिडिओ आवडत असेल, जे भाऊ लोक बघतायत व्हिडिओ, ज्यांना व्हिडिओ आवडला असेल ते प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल. कारण मला खूप सारे किल्ले व्हिजिट करायचे आहेत महाराजांचे, तर मी आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवेल सगळे. तर पॉसिबल असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि जर तुम्ही आजपर्यंत शिवनेरीला व्हिजिट नसेल केलं, की गडावरती तुम्ही नाही गेलेलं असाल, तर माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही नक्की गडावर जाऊन या. तर तिथून समोर आल्यानंतर इथे तुम्ही शूज चप्पल जे पण आहे ते सोडल्यानंतर इथं दर्शनासाठी तुम्ही लाईनवर थांबू शकता, लाईनमध्ये. तर आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी खूप गर्दी असल्यामुळे मला जास्त व्हिडिओ आतमध्ये नाही करता आला. तर
ही जी रूम आहे इथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, जे की तुम्ही शिवाजी महाराजांचं जे आहे स्मारक पाहू शकता आणि डाव्या बाजूला जे आहे पाळणा ठेवलेला आहे. तर महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडंसं समोर आलो आणि इथे जे आहे बदामी टाके आहे आणि या टाक्याचा आकार जो आहे तो बदामासारखा आहे, कदाचित त्यामुळेच याला बदामी टाके असं नाव दिलं गेलेलं असावं. आणि तिथून पुढं आल्यानंतर हा कडेलोट पॉईंट आहे, म्हणजे जे पण स्वराज्य अशी गद्दारी करायचे त्यांना शिक्षा म्हणून या कडेलोट पॉईंटवरून ढकलून दिलं जायचं असं म्हटलं जातं.